नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी. नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अवघ्या 55 दिवसांमध्ये हा खटला निकाली लागलाय. निकालानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले. बहुत समाधानकारक ये सजा हुई है और जो हम अपेक्षा कर रहे थे न्याय व्यवस्था से वो अभी पूरी हो रही है। वो तब तक पूरी होगी जब कुछ फांसी की अंमलबजावनी होगी और बहुत ज़्यादा हमको समाधान है। हा सगळा घटनाक्रम बघता हा आरोपी रिफॉर्मेटिव्ह थिअरीमध्ये घेणं किंवा त्याच्यात काही रिफॉर्मेशन होईल अशा अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल. प्रॉसिक्युशननी FSLचे जे अहवाल आहेत ते वेळेत आणि इंटॅक्ट पद्धतीने कोर्टासमोर आणलेले आहेत. प्रॉसिक्युशननी FSLचे अधिकारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, न्यायवैद्यकीय शाळेचे जे मेंबर्स असतील त्यांची साक्ष कोर्टात नोंदवलेली आहे. कोणताही याचा शॉर्टकट न घेता डिटेल पुरावा कोर्टासमोर आणलेला आहे. हे कोर्टाने निकालामध्ये ॲडमिट केलेलं आहे. कोर्टाने ह्या जजमेंटमध्ये तपासी यंत्रणेचं अभिनंदन केलेलं आहे की हा तपास अतिशय मेटॅक्युलस पद्धतीने प्रोफेशनली झालेला आहे. ह्या तपासात पूर्णपणे ई-साक्ष ॲपचा वापर करण्यात आलेला आहे. प्रत्येक साक्षीदाराचे जबाब, प्रत्येक पंचनामा ई-साक्षीवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यामुळे याच्यात कोणताही मॅनिप्युलेशनचा चान्स नाही असं कोर्टाने भाष्य केलेलं आहे. FSLच्या अधिकाऱ्यांचं कोर्टाने कौतुक केलेलं आहे की त्यांनी तातडीने सगळे रिपोर्ट्स अहवाल कोर्टात दिले आणि ते बियॉन्ड रिझनेबल डाऊट साबित करण्यासाठी प्रत्येकजण उभा राहिला.